लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को। जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव भगति से कोई शरणागत आवे, संतति संपत्ति सब ही भरपूर पावे, ऐसे तुम महाराज मोको अति भावे गोसावी। आपण आहोत भीमा कॉम्प्लेक्स मध्ये, आपल्या सोबत जोडलेले आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे, भीमा कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष। या ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सवाचं आयोजन अतिशय भव्य दिव्य पाहायला मिळालं। अनेक व्यावसायिक या ठिकाणी दर्शनासाठी आले, महाप्रसादाचा लाभ घेतला। काल बारणे साहेब आले होते या ठिकाणी। अतिशय व्यावसायिकांचा हा सार्वजनिक गणेशोत्सव भक्तिभावाने आयोजन दिसतंय, काय सांगाल, काय भावना व्यक्त कराल? जय महाराष्ट्र। मग पाहत असाल हा भीमा व्यापारी संघ गेल्या 28 वर्षे आम्ही इथं गणेश उत्सवाची स्थापना ही संकल्पना लोकमान्य टिळकांची होती की समाजाने एकत्र येऊन समाज सुधारक म्हणून आपण त्यांना समाज सुधारक बोलतो की त्यातनं काय समाजाला दिशा मिळावी या अनुषंगानं खऱ्या अर्थानं गणेश उत्सवाची स्थापना झाली। आपण पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये ही संकल्पना निर्माण झाल्यानंतर ही संकल्पना हल्ली अख्ख्या जगभर आपण गणेशोत्सव साजरा होत आहे। या निमित्तानं हे साधारण आमच्या भीमा कॉम्प्लेक्स मध्ये 700 ते 800 ऑफिस आहे। मग एका ऑफिस मध्ये 4 लोक वळते, 800 पती साधारण 3,000 लोकांचा मॉब रोजचा येला जातो। परंतु प्रत्येक जण आपल्या व्यवसायात मग्न असल्यामुळं प्रत्येकाचं काही मनोमिलन होत नाही, परंतु परमेश्वराच्या नावाखाली तर छत्रपती शिवाजी महाराजांचा शूर आपण महाराष्ट्र म्हणतो, तसा अध्यात्माने नटलेला संत तुकडोजी महाराजांचा पण महाराष्ट्र आहे। आणि ह्या अध्यात्माच्या नावाखाली आणि जी संकल्पना लोकमान्यांची होती त्या संकल्पनेचा आदर्श करून सर्व मंडळी गुण्या गोविंदानं ह्या मंडळात येतात, दिवस रात्र ह्या परमेश्वराची सेवा करतात, मनोभावे आरती असेल किंवा भजन कीर्तन असेल त्याचा आनंद घेतात। आज आमच्याकडे महाप्रसाद होता, साधारण 3,000 लोक या महाप्रसाद लाभ घेतात। म्हणजे सांगायचं तात्पर्य की जी संकल्पना लोकमान्यांची होती की सहकाराचं परिवर्तन समाज एकत्र करून त्यातनं काय आपण समाजासाठी काय करू शकतो का, हा प्रयत्न आमच्या मंडळाचा नेहमीच असतो। गेले 28 वर्ष हा कार्यक्रम चालू असताना समाजोपयोगी अनेक प्रोग्राम आमच्या माध्यमातून केले जातात आणि असंख्य पारितोषिक सुखकर्ता असेल, दुःखकर्ता असेल, नवी मंडळ परिमंडळ 2 असेल, कमिशनर ऑफिसचे असतील, रोटरी क्लब असेल, अनेक लोकांचे अनेक ह्या संघटनांचे पारितोषिक आम्हाला नेहमी मिळत असतात। आज पाहता असेल आम्ही आमचे हे सर्व मंडळाचे सहकारी आहेत, यांच्या सर्वांच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न जिवंत देखावा आम्ही आज सादर करतो। साधारणतः 18 मिनिटाची ती क्लिप आहे, त्याच्यामध्ये 9 मिनिटं आम्ही श्रावण बाळ दाखवला आणि नंतर त्या दुसऱ्या उरलेल्या 9 मिनिटामध्ये आज बिघडलेला श्रावण बाळ काय असतो ती संकल्पना म्हणजे दिशा आणि दशा ठरवण्याचं काम पुढे चाललंय, याचा छोटासा प्रयत्न हे आमच्या मंडळाने केलाय। आणि आमचा मानस असतो साधारण 2,000 लोक रोज भेट देतात। 2,000 लोकांपैकी 10 ते 20 लोक जरी यातनं काही शिकून घेऊन गेले म्हणजे ही समाज प्रबोधन आहे, जी नाटिका आम्ही तयार केली त्यातनं स्वतःला म्हणजे आपण प्रबोधन का म्हणतो त्यातनं काहीतरी घ्यावं, त्यातनं काही आदर्श घ्यावा आणि हा आदर्श घेऊन बाहेर पडावं। 10 ते 20 लोकांनी जरी घेतलं तरी आमचा जो कार्यक्रम आहे तो सार्थ लागेल अशी भावना आम्ही ठेवली। अशा प्रकारचे सार्वजनिक हिताचे कार्यक्रम आमचं मंडळ नेहमीच करत राहतं, यापुढेही करत राहील। आपण पाहतो भीमा कॉम्प्लेक्स मध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील अनेक लोक या ठिकाणी व्यवसाय रूपात आपलं कार्यालयाच्या रूपात या ठिकाणी असतात। शून्यातून विश्व निर्माण करणारी अनेक मंडळे या ठिकाणी आहेत। आयात निर्यात क्षेत्राला पाठबळ देणारी, वाहतूक क्षेत्रातून देशाची अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी व्यापारी मंडळ या ठिकाणी आहेत। काय गणेशाकडे काय मागणं कराल? आर्थिक खूप टंचाई असते, कधी कधी ट्रान्सपोर्ट क्षेत्रात खूप स्पर्धा असते, अशा परिस्थितीत हे लोक या ठिकाणी तग धरून आहेत। गणेशाकडे कशा प्रकारची मागणी कराल? व्यावसायिकांच्या भावनेचा आदर करून मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या मनोभावे आपण महागणपतीची आरती करतो,
सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख येवो, दुःखाची कुठली बातमी येऊ नये, हे रोज आपण वारंवार आरती करतो. त्याच माध्यमातून गणरायाला साकडं घालेल की माझ्या व्यापारी संकुलातील, माझ्याच व्यापारिक संकुलातील नव्हे तर ह्या पनवेल नगरीतील सर्व व्यापारी वर्गांना सुखाचे दिवस येवो अशी मी खऱ्या अर्थानं परमेश्वराकडे मागणी करू इच्छितो. रामदास शेवाळे साहेबांनी ह्या व्यावसायिकांना, विमा कॉम्प्लेक्स मधील व्यापाऱ्यांना सुखाचे दिवस येवो असे गणेशाचरणी प्रार्थना केलेली आहे. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, कळंबली, भीमा कॉम्प्लेक्स. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. निर्ममा की जय.